बघता बघता नवरात्री आली पण आणि फक्त 2 दिवस राहिले पण. 9 दिवस कुठे गेले काही सुद्धा कळालं झालं नाही. म्हणजे माझं नवरात्री चालू झाल्यापासून एवढी गडबड होते ना. एक तर सकाळी 6 वाजता उठायचं, रात्री 2 वाजता झोपायला आणि मग अवघ्या 4 तासाची झोप होते. 6 वाजता उठायचं, पाणी भरायचं, कपडे धुवायची, जेवण करून घ्यायचं. अर्धं जेवण पूर्ण नाही, कारण का ह्याचं ट्युशनचं टायमिंग होतं. ह्याच्या मागं अरे दक्ष अंघोळ कर, अरे दक्ष दूध पी, त्याला मागं लागायला लागतं, उठवायला लागतं. तो गेल्यानंतर मग परत पूजेला बसायचं. ताजी ताजी फुलं व्हायची, माळ बनवायची, पाणी शिंपडायचं, परत नैवेद्य दाखवायचा. सकाळचं खडीसाखरेचंच नैवेद्य दाखवते, कारण का एवढं सकाळ सकाळ असं गोड पदार्थ बनवायला जमत नाही ना, खूप काम असतं. आणि मग ते झालं की मला दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि कुंकुमार्चन, धूप दीप अगरबत्ती करायला ना 3 तास लागतात. दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे ना खूप मोठा आहे, म्हणजे 3 तास बसून बोलायचं म्हटल्यावर ना खायचं काम नाही, पूर्ण अंगातली शक्ती जाते, तोंडाचा जगदंबा होऊन जातो. शेवटी शेवटी एवढी कमजोरी येते. पहिलं उठलं की सगळं झाल्यानंतर चहा पिते, तेव्हा कुठं मला बरं वाटतं. नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करते, कारण का अर्धी लादी वगैरे भांडी राहिलेली असते. माझा घट एवढा सुंदर हिरवागार आलाय ना, आणि झाडं पण अशी जाडसर दाट छोटी मोठी अजून उगवतात आहे, खूप सुंदर आलेलं आहे. आणि गजरा घातल्यानंतर छानच वाटत होतं, एकदम ताजं ताजं मन प्रसन्न होतं. म्हणजे जेवढी कमजोरी येते ना तेवढं हे सगळं बघितल्यानंतर ना शेवटी मन प्रसन्न होतं. म्हणलं चहा प्यावाच, तोपर्यंत समोरची बिट्टी आली. बिट्टी म्हणजे कन्याच बोलावं. तिला तिच्या शाळेमध्ये ना आज हे होतं, गरब्याचा डान्स म्हणजे दांड्या वगैरे होत्या. तिला मेकअप आणि केसाला गजरा वगैरे लावून पाहिजे होता. म्हणलं चल बस पटकन. तिचं कसं तरी पटकन आवरलं. मला सगळं काम होता होता 1 वाजतात. जरा वेळ दुपारचा आराम करते, तोपर्यंत माझं जिमला जायची वेळ होते. मग संध्याकाळची जेवणाची तयारी, मग नंतर परत गरबा खेळायला जायचं.